संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी दीपस्तंभ. भक्ती, समता आणि नामस्मरण यांचा खरा अर्थ ज्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिला ते म्हणजे संत नामदेव महाराज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचवर. आज आपण जाणून घेणार आहोत संत नामदेव महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग. संत नामदेव महाराजांचा जन्म पंढरपूर जवळील नरसी या गावी झाला. ते लहानपणापासूनच विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांची भक्ती ही केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नव्हती, तर ती पूर्ण समर्पणाची होती. एकदा असा प्रसंग घडला की संत नामदेव महाराज मंदिरात विठ्ठलाची पूजा करत होते. ते विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करून म्हणाले, "माझ्या विठोबा, हा नैवेद्य स्वीकार." पण देव मूर्ती स्वरूपात शांत उभा, नैवेद्य तसाच ठेवलेला. कोणी असता तर म्हणाला असता, "देव मूर्ती आहे, तो कसा खाणार?" पण नामदेव महाराजांची श्रद्धा वेगळी होती. ते विठ्ठलाशी रुसले, त्याच्याशी बोलू लागले, कधी प्रेमाने, कधी हट्टाने. आणि अखेर त्यांनी ठामपणे सांगितले, "तू नैवेद्य स्वीकारलाच पाहिजे, नाहीतर मी इथून हलणार नाही." आणि मित्रांनो, त्या निरागस भक्तीपुढे विठ्ठलाने स्वतः प्रकट होऊन नैवेद्य स्वीकारला. हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो? देवभक्ती ही दिखाव्यासाठी नसते. खरी श्रद्धा हृदयातून येते, आणि जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा देवही भक्तासाठी धावून येतो. संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांतून जातपात, उंचनीच यांना ठामपणे विरोध केला. त्यांच्यासाठी देव प्रत्येकाच्या हृदयात होता. म्हणूनच संत नामदेव महाराज फक्त वारकरी संप्रदायाचे नाही, तर संपूर्ण मानवतेचे संत आहेत. अशाच संतांचे जीवन प्रसंग, भक्तिकथा आणि ज्ञान सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ज्ञान मंच. जय हरी विठ्ठल.